शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी, महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। बऱ्याच दिवसांपासून शेतकरी बांधव 75% अग्रिम पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे रक्कम जमा झाली नाही। त्यानंतर इथं अफवा सुटल्या होत्या की पुढच्या शुभ मुहूर्तावर पीक विमा मिळणार, आज पीक विमा मिळणार, उद्या पीक विमा मिळणार, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सत्यामध्ये हे इथं पीक विमा जमा झाला नाही। आता बघा, त्यामुळे आज सरकारच्या माध्यमातून आज अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। आज या जिल्ह्यांमध्ये 101 कोटींची पीक विमा इथं जमा केली जाणार असल्याची माहिती स्वतः राज्य सरकारच्या माध्यमातून इथं पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। स्वतः आता ही बातमी पेपरला आलेली आहे। आता परतावा जमा होण्याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्हाला आता लगेच यादी चेक करायची आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, कसल्याही परिस्थितीमध्ये रक्कम जमा होणार आहे असे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता इथं समोर आलेली आहे, कारण की पीक विम्याचे 75% हिस्सा आता वाटप केला जाणार आहे। बघा, दुसऱ्या टप्प्याची सर्व शेतकरी बांधव वाट पाहत होते। ही रक्कम आता हेक्टरी 40,000 रुपये असून इथं लवकरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे। ही बातमी इतर जसे की वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या की जे काही तुम्ही पीक विम्याची वाट पाहत होते तो पीक विमा तुम्हाला इथं मिळाला नव्हता। आज शासनाच्या माध्यमातून 75% तुमच्या खात्यामध्ये हे रक्कम जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर तुम्ही बघू शकता, आज 29 ऑगस्ट, तर आज तुमच्या खात्यामध्ये इथं 12 वाजतापासून वाटप चालू होणार आहे, परंतु तुम्हाला रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे पैसे 100% येऊन जाणार आहे। व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा, 2022, 2023 आणि 2024 जसं की मे महिन्यामधील 2025 या ठिकाणी वर्षाचा पीक विम्याची यादी आज सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी यादीमध्ये तुमच्या जसं की तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, तुमच्या गावाचं नाव बघू शकता। पीक विम्याचं वाटप सुरू झालेलं आहे। आजपासून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जसं की 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे, बऱ्याच दिवसांपासून अशा बातम्या इथं अफवा या ठिकाणी सुटल्या होत्या की पीक विमा आज जमा होणार, उद्या जमा होणार, परंतु सध्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नाही। त्यामुळेच इथं सरकारने बघा अतिशय महत्त्वाचा इथं निर्णय जारी केला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा आलेत का? तर याच्यासाठी तुम्हाला जर जमा झाले नसेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। एकदा तपासून घ्या प्रत्येक तालुक्यानुसार ही रक्कम किती देण्यात आली आहे। तर बघा, जसं की विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आलेली आहे। मागील 3 वर्षामध्येच जसे की शेतकरी बांधवांना आता लक्षपूर्वक जाणून घ्या, 2022, 23, 24 जे काही महत्त्वाचे 3 वर्ष आहे ते 3 वर्षामध्ये शेतकऱ्याला पीक विमा मिळाला नव्हता। आता काही शेतकऱ्यांना 25% इथं अग्रिम पीक विमा मिळाला। तर बघा, परंतु 25% अग्रिम इथं जसं की काही शेतकऱ्यांना मिळाला, सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळाला नव्हता। आता बघा, महाराष्ट्र सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय आज जारी केला आहे। तर आज कोणत्या शेतकऱ्याला हे पीक विमा भरपाई मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला किती पीक विमा भरपाई मिळणार आहे? बघा, इथं जसं की पिकाला 50,000 रुपये प्रति हेक्टर इथं रक्कम मिळणार आहे। तर ज्वारीला जसं की बघा, इथं तुम्हाला सांगतो 33,000 रुपये पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। आणि त्याच पद्धतीने जसं की बाजरीला 32,000 रुपये, भुईमुंगला 45,000 रुपये प्रति हेक्टर, सोयाबीनला 55,000 रुपये प्रति हेक्टर आणि मुंगाला इथं 28,000 रुपये प्रति हेक्टर, उडीदाला जसं की तुम्हाला इथं 25,000 रुपये प्रति हेक्टर आणि तुरीला तुम्हाला जसं की 47,000 रुपये प्रति हेक्टर अशा प्रकारे तुम्हाला हे मिळणार आहे। आणि कापसाला जसं की तुम्हाला मिळणार आहे 60,000 रुपये प्रति हेक्टर आणि मक्याला तुम्हाला मिळणार आहे 36,000 रुपये प्रति हेक्टर। अशा प्रकारे जसं की विभागन केलेलं आलेलं आहे। आता प्रत्येक पिकासाठी वेगवेगळी रक्कम सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पिकांची जसे की यादी जारी करण्यात आलेली आहे। कोणत्या पिकाला किती रक्कम मिळणार तर बघा, या ठिकाणी यादीमध्ये सांगण्यात आलेलं आहे। बऱ्याच दिवसांपासून बघा इथं बऱ्याचशा ज्या काही जसं की अफवा सुटल्या होत्या, ते पीक विमा येणार, उद्या पीक विमा येणार, परवा पीक विमा येणार, पोळ्याच्या मुहूर्ताला पीक विमा येणार। आता पोळ्याच्या मुहूर्ताला पीक विमा येणार होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नव्हता। परंतु आज या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना खुशखबर इथं देण्यासाठी इथं महत्त्वाचा निर्णय अर्जंटमध्ये जारी केला आहे। पीक विमा गेल्या 3 वर्षाच्या जसं की या ठिकाणी 2025 मधील सर्व पिकांसाठी बघा एकत्र जमा होत आहे। म्हणजेच 2022 ते 2025 पर्यंत पीक विम्याची वाट पाहत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर इथं ठरणार आहे। बघा, इथं पहिल्या टप्प्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पहिला टप्पा तर जमा झाला आहे। तर बघा, इथं आता दुसऱ्या टप्प्याची इथं जसं की 25% शेतकऱ्यांना जमा झाला होता, आता 75% तुमच्या खात्यामध्ये
हा पीक विमा जमा होणार आहे। बघा 25% इथं अग्रिम देखील काही शेतकऱ्यांना मिळाला आहे। म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो, इथं जसं की या ठिकाणी टोटल जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। म्हणजेच की बघा आज म्हणजे शेतकरी बांधवांनो तुम्हाला दुपारी पासून इथं जसं की वाटप होणार आहे, रात्रीचे 12 वाजेपर्यंत हा वाटप चालणार आहे। बघा जसं की तुमच्या खात्यामध्ये हे रक्कम येणार आहे। शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे, जे काही आपलं महाराष्ट्र आहे, आपल्या राज्यामध्ये कृषी मंत्री आहे दत्ताभाऊ भरणे, हे नवीन आहे। तर बघा यांनी सांगितलं की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिस बँकमध्ये आहे त्यांना कालच या ठिकाणी पैसे मिळाले, पण आम्ही जसं की बाकीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत 100% हे रक्कम जमा केली जाणार आहे। बघा 2022 ते 2025च्या काळामध्ये जसं की ज्या काही शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं आहे, तर बघा त्यांना पीक विमा भरपाई इथं मिळाली नव्हती, परंतु आता 100% त्यांच्या खात्यामध्ये हे रक्कम जमा केली जाणार आहे। महत्त्वाच्या जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून इथं आता जारी करण्यात आलेली आहे। जे काही महत्त्वाचे जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे, इथं सांगण्यात आलेली आहे। आता बघा अपडेट फक्त याच जिल्ह्यांमध्ये असणार आहे। 5 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा, जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका, कारण की बघा याच जिल्ह्यामध्ये रात्रीचे 12 वाजेपर्यंत हे पैसे जमा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, बरेचसे या ठिकाणी जसं की चिंता करत असलेले शेतकरी होते, आम्हाला पीक विमा मिळणार का, पण यांना जसे की 30,000 रुपये तर 35,000 रुपये इथे पीक विमा मिळत आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाला। आम्हाला इथं जसं की कृषी विभागाच्या माध्यमातून सांगितलं आहे की आम्हाला पीक विमा मिळणार, परंतु केंद्र सरकारकडून 2022 पासून इथं पगार विमा मिळाला नव्हता। त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं ठरवलेलं आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये आता बऱ्याच जसं की 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये इथं पहिल्या टप्प्याचं जसं की वाटप करण्यात येणार आहे आणि वाटप झालं आहे, परंतु आता जे दुसरा टप्पा असणार आहे तो 75% शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 100% तुम्हाला येणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे काही जसं की डेप्युटी सीएम आहे, तर त्यांनी अजितदादा पवार यांनी, एकनाथ शिंदे असो, तर यांनी तात्काळ या ठिकाणी सर्व बँकांना फोन करून आदेश दिला आहे की शेती पिकाच्या विम्यासाठी काही महत्त्वाची अटी देखील घातलेली आहे। शेतकरी ज्या अटीच्या जसं की पारदर्शकता आणि पूर्तता करतील त्यांच्याच खात्यामध्ये हे निधी हस्तांतरित होणार। ज्या शेतकऱ्याला पहिला टप्पा विम्याचा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की जसं की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पर्यंत हे त्यांच्या जसं की खात्यामध्ये पैसे जमा करा, परंतु 2 महत्त्वाची कागदपत्रे इथे तात्काळ जमा करायची तुम्हाला सांगितले आहे। बघा 100% पीक विमा मिळणार आहे। राज्य सरकारने या ठिकाणी बघा 3,178 कोटी रुपये मंजूर केले आहे। जर तुम्हाला अजून पीक विम्याचे मेसेज आला नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या गोष्टी काळजीपूर्वक बघायच्या आहे। बघा तुमचे आधार कार्ड बँक खात्याला जोडले आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, बघा तुमच्या खात्याला मोबाईल नंबर जो इथं जोडला आहे का। बघा जे काही इथं महत्त्वाची कामे तुम्ही केली नसतील तर तुम्हाला हे कामे लवकरात लवकर करून घ्यायची आहे। बघा पीक विमा खात्यामध्ये जमा होऊनही तुम्हाला मेसेज येणार नाही, ही महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्या। दुसरा टप्पा इथं सुरू झाला आहे। आजच ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे याची यादी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। तर बघा त्या यादीमध्ये जे काही जसं की जिल्हे आहे हे पुणे, नाशिक, अहमदनगर आहे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम मिळणार अशी माहिती स्पष्टपणे सरकारने सांगितली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला या ठिकाणी तात्काळ इथं तुम्हाला जसं की हे जे काम मी सांगितलं हे तुम्हाला काम करायचं आहे आणि तुमचं खाते या ठिकाणी चेक करायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी मेसेज पण येणार नाही, कारण की तुम्ही हे काम केलं नसेल तर टोटल या ठिकाणी 35,000 रुपयेपर्यंत देखील रक्कम इथं जमा होणार आहे। आज तुम्ही जसं की कसली चिंता करायची नाही, आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे अशी महत्त्वाची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, अशी माहिती होती। तर बघा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।